आता आपल्याला काय करायचं, डेन्सिटी ऑफ वॉटर, डेन्सिटी ऑफ वॉटर इज ग्रेटर दॅन और लेस दॅन ॲज अ कंपेअर ऑफ द एनी वन ऑब्जेक्ट व्हाईल वी हॅव टू टेकिंग इन अवर हँड. आपल्याला काय करायचं मित्रांनो, आता आपल्याला एक एक वस्तू या पाण्याच्या आतमध्ये टाकून पाहायच्या. तर आपण सगळ्यात अगोदर एक कॉइन घेऊ बेटा, सगळ्यात अगोदर एक कॉइन घेऊ. Now this is the coin. They are made from the iron and other metals. While we have to first one, here the procedure do. The coin is put in there the beaker. The coin is put in the beaker. Now what will happen? The coin goes downside. Coin कुठे गेला, याच्या खाली गेला. Means the density of that object is more than water. Therefore the coin sink. म्हणून कॉइन काय झाला, त्याच्यामध्ये पूर्णतः बुडाला. आता मित्रांनो आपण सेम प्रोसिजर. नाउ दिस इज द कॅप ऑफ बॉटल. व्हाईल वी हॅव टू पुट इन द बीकर, देन व्हॉट हॅपन, फ्लोटिंग. तो काय झाला, कॅप ऑफ द बॉटल इज फ्लोट ऑन देयर द वाटर. वो पानी के ऊपर तैर रहा है. इसका मतलब क्या हो गया, डेंसिटी ऑफ दैट कैप इज लेस देन वाटर, हेंस इट विल बी फ्लोट ऑन देयर द वाटर. नाउ शो टू ऑल ऑफ यू. Okay, now this is the density of water. We have to check with the help of two objects. The first one is there the coin and another one is there the cap. This substance having there the density greater than the water, that's why it will be sink. And those substances having there the density less, they will float on there the water. अशा पद्धतीने आपल्याला properties of किसकी देखा है बेटा हमने, water की. And especially the water has there the density. हा प्रयोग आपण इथे सिद्ध केला. Is it correct बेटा? Now take this and